नमस्कार मंडळी, निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज करूया पेरू डाळिंबाचं चटपटीत सलाड. त्यासाठी 2 पेरू स्वच्छ धुवून घेतले. पेरू प्रथम उभा कापून घेतला. यातल्या बिया चमच्याने काढून घेऊया आणि देठाचा भाग कापून घेऊया. नाशिक पेरू आहे, चवीला अत्यंत गोड आहे. याला पुन्हा मध्ये उभा खाचा दिला आणि याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊया. पेरू हे एक आरोग्यदायी फळ आहे. व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात आहेत. तसंच हे फळ डायबिटीसला पण उत्तम आहे. या आकाराच्या साधारण फोडी करून घेतल्या. याला लागणारं साहित्य आहे मध, चिली फ्लेक्स, आल्याचा रस, लिंबाचा रस, डाळिंबाचे दाणे आणि काळं मीठ. या सर्वच पदार्थांमुळे आपलं सलाड अगदी चटपटीत होतं. एका बाउलमध्ये प्रथम पेरूच्या फोडी काढून घेतल्या. आता यामध्ये क्रमाक्रमाने आपण घेतलेलं सर्व साहित्य घालूया. प्रथम घालूया काळं मीठ. साधारण 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. याने आपलं सलाड चटपटीत होतं. आता घालूया मध. याने पुरेसा गोडवा येतो, त्यामुळे ह्याच्यात साखर घालण्याची गरज नाही. लिंबाचा रस घालूया. 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे. चिली फ्लेक्स, यामुळे हलकासा तिखटपणा येतो. आणि आता घालूया डाळिंबाचे दाणे. यामुळे आपलं सलाड आंबट गोड चवीचं असं चवदार होतं. आता हे सर्व पदार्थ चमच्याने एकत्र करून घेऊया. शक्यतो चमचा वापरायचा, म्हणजे याला जास्त पाणी सुटत नाही. आता हे आपलं सलाड अगदी तयार झालेलं आहे. मस्त बाउलमध्ये काढून घेऊया. हे सलाड आणि एखादं सूप असं तुम्ही केलं तरी तुमचं डिनर अगदी उत्तम प्रकारे होऊ शकतं. वरून घालूया थोडासा चाट मसाला आणि मस्तपैकी पेरूचं सलाड तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा.